घेता आजचा आढावा घेण्यात आला। याच्यामध्ये सातत्याने केंद्र सरकारने गाईडलाईन्स दिलेल्या आहेत प्रत्येक राज्याला की पेशंटची संख्या वाढली तर काय काळजी घेतली पाहिजे आणि जर ती संख्या वाढत असेल तर त्या प्रमाणात त्या राज्यांनी तिथे निर्णय घ्यायचे आहेत आणि त्याप्रमाणे जर एखाद्या जिल्ह्यात संख्या वाढली तर तिथे मायक्रो कंटेनमेंट झोन किंवा तिथली ऍक्टिव्ह मॅनेजमेंट किती असली पाहिजे, तिथले बेड्सची उपलब्धता असेल, ICUची उपलब्धता असेल, ऑक्सिजनची उपलब्धता असेल, या सगळ्या सातत्याने केंद्र सरकारने गाईडलाईन्स पण दिल्या होत्या आणि त्याचबरोबर प्रिपेअर्डनेस पॅकेज पण दिले होते। कोविडच्या इमर्जन्सी वेव्ह आली तर ECRP1, ECRP2 आणि NHMच्या माध्यमातून सातत्याने प्रत्येक राज्याला मदत दिली जाते। आज हा आढावा घेत असताना महाराष्ट्रामध्ये कोविडचे रुग्ण मागच्या काही आठवड्यांमध्ये वाढलेले दिसतात, त्याची संख्या जवळपास दुप्पट तिप्पटच्या पुढे गेलेली आहे। त्याचबरोबर ओमिक्रॉनचे पण केसेस वाढतात, त्याच्यामध्ये मुंबईमध्ये असेल, दिल्लीमध्ये असेल केसेस जास्त प्रमाणात आहे। आता काल जसं कमिशनर साहेबांनी इथे आदेश दिलेत की मायक्रो कंटेनमेंट झोन त्या बिल्डिंगला जर पेशंट वाढले तर ती गाईडलाईन्स दिली आहे। आता ऍक्टिव्ह मोडमध्ये काही ठिकाणी काही गाईडलाईन्स दिल्या आहे। जिथे पेशंट आहेत तिथल्या भागाला तात्काळ तिथेच मायक्रो कंटेनमेंट झोनमध्ये काम करण्यास सुरुवात झालेली आहे। आपण जर आत्ताच काळजी घेतली तर ते रोखण्यासाठी, याचा प्रसार रोखण्यासाठी आपण वेळेवर काळजी घेतली तर ते जास्त प्रमाणात पसरणार नाही आणि त्यासाठीच केंद्र सरकार सातत्याने गाईडलाईन देत आहे। याच्यामध्ये रोज स्वतः केंद्रीय कॅबिनेट मिनिस्टर मनसुखभाई मांडवियाजी सुद्धा ओमिक्रॉनच्या संदर्भात, कोविडच्या संदर्भात इमर्जन्सी आढावे मीटिंग्स घेत आहेत। हेल्थ सेक्रेटरी यांनी देखील प्रत्येक राज्याच्या हेल्थ सेक्रेटरींशी चर्चा केली आहे। परवा सगळ्या राज्याच्या हेल्थ मिनिस्टर बरोबर कॅबिनेट मिनिस्टरांची मीटिंग पण झाली आहे। प्रत्येक राज्यावर केंद्र सरकारचं लक्ष आहे। कुठे काही मदतीची गरज असेल तर केंद्र सरकारची टीम तिथे जाते। ती टीम तिथे जाऊन ऍक्टिव्ह मॅनेजमेंटमध्ये कुठे काय अजून करता येईल का यासाठी सेंट्रल टीम काम करतात। प्रत्येक ठिकाणी टेस्टिंग वाढले पाहिजे। टेस्टिंग वाढवण्यासाठीच्या किट्स घेण्याचे राज्यांना अधिकार दिलेत, निधी दिला आहे। कुठेही कसली कमी पडणार नाही यासाठी हे प्रिपेअर्डनेस पॅकेज पण दिलेत। मग अगदी जिल्ह्यामध्ये तुमचे मेडिसिनची उपलब्धता असेल, पेडियाट्रिक युनिट्स असतील, या सगळ्या बाबतीत केंद्र सरकारने पूर्ण मदत दिली आहे। स्वतः देशाच्या पंतप्रधानांनी देखील इमर्जन्सी मीटिंग घेऊन ओमिक्रॉनच्या आढाव्याबाबतीत विशेष सूचना पण दिल्या आहेत। या बाबतीत केंद्र सरकार जागरूकतेने सातत्याने गाईडलाईन्स राज्यांना पाठवत आहे। खास करून मुंबईत गेल्या काही दिवसामध्ये कोविडचे रुग्ण जास्त वाढत आहेत, झपाट्याने वाढ होते, दुप्पट तिप्पट वेगानं। मुंबईसाठी काही विशेष सूचना आहेत केंद्राकडून? नाही, नक्कीच फक्त मुंबई म्हणून नाही तर जिथे पण अशी संख्या वाढेल, तुम्ही बघितलं असेल आज पण केरळ, महाराष्ट्र ही राज्य अशी आहेत की जिथे ही संख्या रुग्णांची वाढतेच आहे कंपॅरेटिव्हली अदर स्टेट्स। तर ह्या राज्यांना सतर्कतेचा इशाराही दिलेला आहे। केंद्र सरकारने स्पेशल त्यांना गाईडलाईन पत्रही लिहिलेली आहे आणि जर आता तिथे काळजी घेतली नाही तर भविष्यात ही संख्या वाढू शकते। याच्यासाठी किती तयारी झाली हे सुद्धा केंद्राने वारंवार सूचित केलेलं आहे आणि खास करून आपण म्हणालात तसं मुंबईमध्ये नक्कीच ही काळजीची गोष्ट आहे की संख्या वाढते आणि आत्ताच तिथे कंट्रोल करायला पाहिजे। आणि आपल्या माध्यमातून मी तर सगळ्यांनाच विनंती करेन की जे पण बाहेर पडतात किंवा गर्दीच्या ठिकाणी किंवा अननेसेसरी ट्रॅव्हलिंग किंवा मायग्रेशन होत असेल तर त्यांनी काळजी घेतली पाहिजे। कारण आपण आता या सूचनांचं पालन नाही केलं
तर परत एकदा हा धोका वाढू शकतो. मुंबईचे महापौर आणि आयुक्त दोघेही असं म्हणतात की 20,000 पेक्षा जास्त जर आकडा गेला तर पुन्हा एकदा लॉकडाऊन किंवा मिनी लॉकडाऊन लावावं लागेल. याला केंद्राकडूनच हे असे आदेश आहेत. पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या दिशेने मुंबई किंवा इतर राज्य जात आहे असं वाटतं केंद्राकडून? नाही, केंद्र सरकारने तेच सांगते. केंद्र सरकारने हा निर्णयच राज्यांना दिलाय. केंद्र सरकारने सांगितलंय की जर तिथे जी जी आवश्यकता असेल, समजा एखाद्या जिल्ह्यामध्ये पेशंटची संख्या अचानक वाढत असेल तर तिथल्या स्थानिक प्रशासनाला तो अधिकार आहे. ते तिथे मायक्रो कंटेनमेंट झोन करू शकतात. याचा अर्थ असा नाही की सगळीकडेच तुम्ही बंद करणार, परंतु तिथे नाही रोखलं जर ते सुपर स्प्रेडर व्हायला लागलं तर परिस्थिती गंभीर होईल. म्हणून त्या त्या राज्यांना ते अधिकार दिले. त्यांनी ती निर्णय क्षमता ओळखून आणि ते करू शकतात. ताई, तुम्ही आता म्हणलात की केंद्र सरकारचं सर्व राज्यांवरती लक्ष आहे आणि आता प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये रुग्णांची आपल्याला संख्या वाढताना पाहायला मिळते. आताच तुमची काही वेळापूर्वी अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. राज्य सरकारने काय केंद्र सरकारकडे मागणी केलेली आहे आणि केंद्र सरकार नेमकं राज्याला आता काय देणार आहे? नाही, याच्या बाबतीत राज्य सरकारने मागणी केलेली होती वॅक्सिन्स. ते वॅक्सिन्स पुरवठा केलेला आहे. आज सगळ्या राज्यांना करोडोचे डोस बॅलन्स आहेत. वॅक्सिनच्या बाबतीत कुठेही कमतरता नाहीये. मागे ती मागणी होती आणि त्या बाबतीत पुरवठाही झाला. आपण म्हणालात तसं काही मागण्यापेक्षा केंद्र सरकारने देऊन टाकलंय. ECRP 1 पॅकेज पण देऊन टाकलंय 1100 करोडचं आणि ACRP 2 मध्ये 23,000 करोडचं पॅकेज पण दिलंय. त्याच्यात महाराष्ट्राला पण ॲलोकेशन निधी केलाय. काम आता राज्यांनी करून घ्यायचंय. ऍक्टिव्ह मॅनेजमेंट खालीपर्यंत ती झाली की नाही हे राज्यांनी करायचं. मॅडम, यापूर्वी ज्यावेळेस दोनदा कोरोनाच्या लाट आल्या होत्या पूर्ण, त्यावेळेस राज्यातलं सरकार किंवा राज्यात मृत्यूचं प्रमाण हा अतिशय जास्त होता. केंद्रीय आरोग्य सचिवांनी सुद्धा या संदर्भात पत्रव्यवहार करून RT-PCR असेल किंवा ICU बेड्स असतील याच्यावरनं तात्पुरे ओढले होते. आता केंद्र सरकार, कारण की महाराष्ट्रामध्ये सरकार वेगळं आहे. राज्यातले अनेक म्हणजे आरोग्य मंत्र्यांपासून सगळे नेते हे केंद्र सरकारकडे सांगतात की आम्ही हे मागतो पण हे देत नाही. आता ही खबरदारी आता घेताय का तुम्ही आणि राज्य सरकारकडे तुम्हाला काय अपेक्षित आहे आता? नाही, आता आपण म्हणालात तसं आम्ही केंद्र सरकारकडे मागतो आणि केंद्र सरकार देत नाहीये असं जर राज्यातनं कोणी मंत्र्यांनी मला लेखी दिलं तर मलाही बरं होईल. कारण आम्ही काय बजेट दिलंय आणि ते किती खर्च झालं राज्यामध्ये, त्याच्या माध्यमातून काय निधी खर्चित झालाय हा पण मग प्रश्न उपस्थित होईल. केंद्र सरकारने हे दिलेलं आहे. बजेट पण दिलंय, अलोकेशन पण केलंय. मग अगदी ICU बेड्स पासून असेल, ऑक्सिजनची कॅपॅसिटी असेल, औषधं असतील, लहान मुलांच्या औषधांपासून असेल, प्रत्येक डिस्ट्रिक्टला तुमच्या साठा उपलब्ध पाहिजे औषधांचा. त्याच्या व्यतिरिक्त NHN मधनं PIPचं बजेट वेगळं जातं. त्याच्यामधनं सुद्धा औषधं तुम्ही मागणी करू शकतात. तर हे सगळं बघितलं तर राज्य सरकारने आतापर्यंत किती मागणी केली आणि ती दिली नसेल तर मी या राज्याची एक हक्काची मुलगी म्हणून सांगते की मला तरी द्या. मग राज्य सरकारने काय मागणी केली आणि केंद्र सरकार काय देत नाहीये याच्यामध्ये आजपर्यंत आम्हाला कुठलंही पत्र प्राप्त झालं नाही की आम्हाला हा मिळाला नाहीये. उलट आम्ही इथे म्हणून सांगतोय की हे दिलंय, आता हे खर्च करा किंवा हे करून घ्या. काम चालू आहे. काम करत नाही राज्य सरकार असा माझा अजिबात आक्षेप नाही, परंतु संथ गतीने चालू आहे. आज आपण त्या प्रिपेअर्डनेस मध्ये लवकर काम नाही केलं तर उद्या ती धावपळ होईल. आपल्या माध्यमातून माझी विनंती आहे राज्य सरकारने थोडी गती वाढवावी. इथे मॅडम, तुमचं बोलणं असं असतं की केंद्र सरकारने राज्य सरकारला फंड मोठ्या प्रमाणात दिला, पण राज्य सरकारने एकतर युटिलायझेशन नाही केला किंवा जो अपेक्षित तुम्हाला होता ऍज अ हेल्थ मिनिस्टर महाराष्ट्राचं प्रेसिडेंट करताय तुम्ही सेंट्रलला, तितकं मागितलं जात नाही. काय नेमकं आहे? नाही, मागितलं जात नाही म्हणण्यापेक्षा केंद्राने पूर्ण बजेट सगळ्या राज्यांना दिले. तेच सांगते, ECRP 1 ECRP 2 हे असे बजेट आहेत एक्स्ट्रा की जे या कोविड काळामध्ये विशेष दिले गेले आणि राज्यांनी न मागता दिले. त्यातही राज्य सरकारांनी ते खर्च करून ती व्यवस्था तयार करायची. मग त्याच्यात बेड्स आले, ICU बेड्स आले, व्हेंटिलेटर आले, ऑक्सिजन पाईपलाईन पासून अगदी मायनर गोष्टींना लक्षात घेऊन हे बजेट दिले. मग माझं म्हणणं एकीकडे तुम्ही म्हणता केंद्र सरकार देत नाही, तर काय देत नाही ते तर आम्हाला कळू द्या. केंद्र सरकार कुठे कमी पडलंय आजपर्यंत हे आम्हाला कळू द्या. आमच्या केंद्र सरकारकडून सगळं हेल्थ बजेट एक्स्ट्रा दिलं गेलंय NHM व्यतिरिक्त. तर ते खर्च झालं नसेल तर काय कारण आहे?
ते होत नसेल तर का होत नाहीये किंवा त्याची गती कमी आहे असं माझं म्हणणं आहे. ते फास्ट व्हायला पाहिजे. आणि महत्वपूर्ण बैठक ही होती. आकडा महाराष्ट्रातला वाढतोय, म्हणजे महाराष्ट्र आणि नंतर दिल्ली हे दोनच खूप ग्रोथ वाढत चालली आहे. महत्वपूर्ण बैठकीत राज्य सरकारकडून फक्त अधिकारी आहेत, मग ते राजेश टोपे असतील किंवा इतर संबंधित खात्याचा कुठला मंत्री आला नाही. वारंवार केंद्राकडे बोट दाखवलं जातं, मदत मिळत नाही किंवा इतर गोष्टींकडे हे केलं जातं. याला कसं बघताय? आजच्या बैठकीला त्यांनी असलं, त्यांच्या मागण्या अपेक्षित होत्या, याला कसं बघताय? नाही, या बाबतीत हा आढावा मीच ठेवला होता. याच्यावर सातत्याने केंद्राकडून देखील आढावा घेतला जातो प्रत्येक राज्याच्या, आणि सन्माननीय केंद्रीय मंत्र्यांनी देखील लक्ष दिलेलं आहे. केंद्रीय मंत्र्यांनी देखील या बाबतीत सांगितलं की कुठे अडचणी असतील तर ते आपण बघितलं पाहिजे. आणि मी महाराष्ट्राची असल्यामुळे साहजिक एक मी आजची ही मीटिंग लावली. मी सन्माननीय राजेशजी टोपे आरोग्यमंत्री महाराष्ट्र यांना देखील कळवलेलं होतं. परंतु छत्रपतींचा विचार म्हणजे